विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 जिला तुम्ही संकलित मूल्यमापन परीक्षा म्हणत असता, जिला तुम्ही प्रथम सत्र किंवा सहामाही परीक्षा म्हणत असता, तर तिची मराठीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बघणार आहोत. तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता. प्रथम सत्र 2025-26 संकलित मूल्यमापन इयत्ता 8वी विषय मराठीची कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुकडे आहे गुण आहेत 50. विद्यार्थी मित्रांनो तर चला या व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम विभाग 1 ज्यामध्ये गद्य दिलेला आहे. आता तुम्हाला उतारा असेल आणि उतारावरती काही प्रश्न दिलेले असतील तर विभाग 1 मध्ये गद्य असतं. आता बघा हा उतारा आहे, याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता लगेच. मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनाची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलं. इथून तर विद्यार्थी मित्रांनो हो करते तर इथपर्यंतचा हा परिच्छेद खाली देखील अजून परिच्छेद दिलेला आहे, याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्हाला वेळ देतोय मी, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या पेपरचं या प्रश्नपत्रिकांचं PDF हवं असेल तर प्ले स्टोअरला जा, तिथून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा मास्टर वैभव हिरे. आणि ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळतील. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तुमचं जे काही इतिहास भूगोल आहे त्याची देखील प्रश्नपत्रिका प्रथम सत्राची म्हणजेच तुमची सहामाही परीक्षेची तुम्हाला मिळेल. तर बघा प्रश्न 1 ज्यामध्ये दिला आहे पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आईचे मुलांवरील प्रेम म्हणजे, तर तुम्हाला इथे कंसात उत्तर लिहायचे आहे. आईचे मुलांवरील प्रेम म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचे आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो उत्तरे वाचाल व तुमचा हा परिच्छेद, तुमचा हा जो काही उतारा दिलेला आहे, हा उतारा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला याची उत्तरे देता येतील. ओके. आणि तुम्हाला जर PDF हवं असेल तर तुम्हाला सांगितलं आता जस्ट प्ले स्टोअरवरती जा, तिथून आपलं ॲप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे, त्याला डाउनलोड करा. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो दुसरा चुकी बरोबर ते लिहा. आता तुम्हाला चुकी बरोबर ते लिहायचं आहे. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर व भूमिपुत्रांवर प्रेम करणे होय. ओके. चुकी बरोबर ते लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. हो, हेच आहे. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर व भूमिपुत्रांवर प्रेम करणे होय. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो केवळ भूमिपुत्रांवर प्रेम करणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय, तर नाही, याचं चूक आहे. पहिल्याचं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि दुसऱ्याचं चूक आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही उतारा वाचल्यानंतर लिहू शकता. व्याकरण कृती आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील तक्ता पूर्ण करा म्हटलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलेलं आहे मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष, मामा, मावशी, आजोबा, बहीण, वडील, आई आणि त्यानंतर आहे शब्दांचे वर्गीकरण करा. शब्दांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करू शकता? पुढे बघूया पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. तर कशा पद्धतीने करू शकता? मुलगा काय आहे? पुल्लिंग आहे आणि मुलगी काय आहे? स्त्रीलिंग आहे. त्याच पद्धतीने स्त्री काय आहे? स्त्रीलिंग आहे. पुरुष काय आहे? पुल्लिंग आहे. त्यानंतर मावशी येईल स्त्रीलिंग, आजोबा येतील पुल्लिंग. त्यानंतर आहे बहीण, बहीण स्त्रीलिंग येईल. वडील, वडील पुल्लिंग येतील. आई, आई स्त्रीलिंग येईल. यांचं अशा पद्धतीने तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. थोडक्यात उत्तरे मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता समोरचा प्रश्न आहे तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. तुमची आई तुमच्यावरती अपार प्रेम करते. तर एखादा प्रसंग असेल, आईने तुम्हाला जीव लावला, तर त्याबद्दल तुम्हाला तुमचा अनुभव व्यक्त करायचा आहे. एखादा प्रसंग तुम्हाला थोडक्यात लिहायचा आहे. यामध्ये म्हटलेलं आहे खाली दिलेल्या उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तुम्हाला आता एक उतारा दिलेला असेल अजून एक, त्याच्यानुसार कृती करायच्या आहेत. तर बघा याचा स्क्रीनशॉट घ्या. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. इथून तर विद्यार्थी मित्रांनो हा काही परिच्छेद आहे. ओके. याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला वेळ देतोय तर लवकर स्क्रीनशॉट घ्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ओके. तर बघा अशा पद्धतीचा हा परिच्छेद आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला जर PDF लागत असेल तर तुम्हाला पुन्हा तेच सांगतोय की प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा मास्टर वैभव हिरे नावाचं. त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळतील इयत्ता 8वीच्या प्रथम सत्र 2025-26च्या. तर बघा खाली दिलेल्या उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ज्यामध्ये म्हटलेलं आहे झोपडीतील वास्तव. तर झोपडीतील वास्तव काय होते? तर 3 तुम्हाला इथे नावे लिहायची आहेत. जेव्हा तुम्ही उतारा वाचणार याची उत्तरे तुम्हाला तिथे त्यामध्ये मिळूनच जाणार. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. पुढे जाऊयात. काय म्हटलेलं आहे बघूयात. तर यामध्ये आहे तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहा. आता फक्त एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन काय आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर कोणते आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे तक्ता पूर्ण करा. शब्द दिलेला आहे शाहिराने, विभक्ती प्रत्यय आणि सामान्य रूप तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर आहे माणसाला, तर विभक्ती प्रत्यय आणि त्याचं सामान्य रूप तुम्हाला लिहायचं आहे. जाऊया पुढे. सोमतचा प्रश्न आहे अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा. तुमच्या शब्दांत विद्यार्थी मित्रांनो अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुम्हाला लिहायचे आहे. उत्तरासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. ओके. जाऊया पुढे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग 2 ज्यामध्ये म्हटलेलं आहे पद्य. प्रश्न 2 पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या आहेत. 1 मध्ये आहे आकृती पूर्ण करा. विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी. तर विद्येमुळे व्यक्तीला कोणकोणत्या ज्या गोष्टी आहेत त्या प्राप्त होतात 4 गोष्टी लिहायच्या आहे. या कवितेवरती हा प्रश्न आधारित आहे. विद्येने याचं मनुष्य आले. 63 हा जगा माझी. त्यानंतर न दिसे एकही वस्तू विद्येने हे असाध्य आहे जी. तर इथून विद्यार्थी मित्रांनो अशी ही काही कविता तुम्हाला दिलेली आहे. हिचा स्क्रीनशॉट घ्या. हिच्यावरती ते प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर आहे कोणाप्रमाणे ते चौकटीत लिहा. विद्या उपदेश करते, तर कोणाप्रमाणे उपदेश करते? गुरुप्रमाणे करते की आईप्रमाणे करते? तुम्ही जेव्हा कविता वाचाल तुम्हाला सगळं काही कळून येईल. जाऊया पुढे.
विद्या मनोरथ पुरवते, तर विद्या कोणाप्रमाणे मनोरथ पुरवते हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे, या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सका नाही अनुकूल ती जयाला नित्यतयाला उणे नसे काही. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे तुम्हाला जागा दिलेली आहे तर तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचे आहे. यासाठी तुम्हाला सोमतसाठी जागा दिलेली आहे. इथे तुम्हाला तुमचे सोमत लिहायचे आहे. त्यानंतर विभाग 3 ज्यामध्ये तुम्हाला व्याकरण दिलेलं आहे. व्याकरण घटकांवर आधारित काही प्रश्न तुम्हाला इथे दिले आहेत. तर व्याकरणावर आधारित कृती सोडवायची आहेत. पुढील ओळींतील अलंकार सोडवायचा आहे. तर बघा, हा आंबा म्हणजे साखरच. तर यामध्ये तुम्हाला उपमेय लिहायचं आहे त्या वाक्यातील. त्यानंतर उपमान लिहायचा आहे, साम्यवाचक शब्द आणि समान धर्म अशा पद्धतीने तुम्हाला हे 4 लिहायचे आहेत. त्यानंतर म्हटलेलं आहे लिंग बदला. मुलगा आणि फळा तर लिंग बदलायचे आहे. तर मुलगाचं काय येणार मुलगी आणि फळाचं फळे नाही फळी येऊ शकतो, फळाफळी अशा पद्धतीने काहीतरी येऊ शकतं. त्यानंतर संधी सोडवा म्हटलेलं आहे. तपोधन आणि नदीत याची फक्त संधी सोडवायची आहे. त्यानंतर खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. सचिन क्रिकेट खेळतो या वाक्यातील तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले तर या वाक्यातील प्रयोग काय आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. त्यानंतर आहे खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहायचा आहे. पाणी तर पाणी याला समानार्थी शब्द जल होईल. रात्र रात्रसाठी आपण काय मनीषा म्हणतो की काय म्हणतो मला तर ठाऊक नाही. रात्रसाठी आपण काय म्हणतो तुम्हीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. रात्राला समानार्थी शब्द काय येईल. त्यानंतर आहे विभाग 4 उपयोजित लेखन. प्रश्न 5 पुढील विषयावर पत्रलेखन करा. 5 गुणांसाठी पत्रलेखन आहे. तर यामध्ये म्हटलेलं आहे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी साहित्य सेवा मंडळ साखरवाडी यांना विनंती करणारे पत्र तुम्हाला लिहायचे आहे. ओके, तर पत्र लिहू शकता. पत्र इथे तुम्हाला लिहिण्यासाठी जागा वगैरे दिलेली आहे. त्यानंतर आहे दुसरं तुम्हाला खालील जाहिरातीचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अर्थात त्वरा करा. वाचाल तर वाचाल. मातृसेवा पुस्तकालय नेताजी सुभाषचंद्र मार्ग लातूर तालुका जिल्हा लातूर दुकानाचं वर्धापन दिनानिमित्त आकर्षक सवलत विद्यार्थ्यांकरिता 20% सवलत दिलेली आहे. वाचकांकरिता ₹1000 किमतीच्या पुस्तकांवर विशेष भेट. वेळ सकाळी 10 ते विशेष भेट ओके सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत. दिनांक 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 पर्यंत किंवा 21 पर्यंत म्हणू शकता. आणि प्रश्न वगैरे दिला त्या जाहिरातीवरती. तर जाहिरातीचा विषय काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर काय विषय आहे विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीचा विषय दुकानाच्या मातृसेवा पुस्तकालय त्वरा वाचाल तर वाचाल. ओके, तर काय विषय काय आहे दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त आकर्षक सवलत हा जाहिरातीचा विषय आहे. जाहिरात देणारे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो मातृसेवा पुस्तकालय. ओके, हेच आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जाहिरातील सर्वात आकर्षित करून घेणारे 2 घटक कोणतेही लिहा तुमच्या पद्धतीने. आणि जाहिरात कोणासाठी आहे तर वाचकांसाठी पुस्तक प्रेमींसाठी ही जाहिरात दिलेली आहे. मध्ये आहे पुढीलपैकी कोणते एका विषयावर निबंध लिहा. कोणते एकाही विषयावरती निबंध लिहायचा आहे. मी झाड बोलतोय या विषयावरती निबंध लिहू शकता किंवा मी सैनिक झालो तर या विषयावरती तुम्ही निबंध लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ही तुमची प्रथम सत्र इयत्ता 8वी विषय मराठीची प्रश्नपत्रिका 2025-26ची चालू वर्षाची आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो ही प्रश्नपत्रिका चालू वर्षाची आहे. चालू वर्षासाठी डिझाईन केलेली आहे. अनेक साऱ्या शाळांमध्ये ही 100% आपण बोलू शकत नाही की कोणकोणत्या शाळेमध्ये येईल. अनेक साऱ्या शाळेत येईल तर अनेक साऱ्या शाळेत येऊ शकत नाही. कारण आपण तुम्हाला आधीच सांगितलं की ही प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला फक्त सराव म्हणून देत आहोत. प्रथम सत्र 2025-26 संकलित मूल्यमापनची प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला जर हिचं PDF लागत असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जा. तिथे सर्च करा मास्टर वैभव हिरे. तिथून आपला ॲप्लिकेशन हा जो लोगो तुम्हाला चॅनलचा दिसतोय तोच लोगो आहे किंवा प्ले स्टोअरमध्ये लिंक तुम्हाला देण्यात येईल. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. तिथे तुम्ही साइन इन करा. म्हणजे तुम्ही तिथे तुमचा नंबर टाकून लॉग इन करा आणि तिथून तुम्हाला ह्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. तिथून तुम्ही तुमची प्रथम सत्राची सुरुवात करू शकता. पेपरची सुरुवात करू शकता. अभ्यास करू शकता. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो त्या ॲपमध्ये आम्ही तुम्हाला लवकरच तुमची द्वितीय घटक चाचणी आणि वार्षिक परीक्षा त्यासोबत तुम्ही 9वीला जाणार त्यासाठी देखील आम्ही IMP क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही फक्त ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा कारण PDFs तुम्हाला फ्री व्हिडिओ इथे बघायला मिळतात. तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमची काहीही डाऊट असेल काहीही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुम्हा सर्वांना या पेपरसाठी सामायिक परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या देखील तुम्हाला मी आत्ताच शुभेच्छा देतो. धन्यवाद.